तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेले 6:30. मी आलो खत टाकायला. आपलं खत काढून झाले तर टपकून टाकून घेतो. म्हणजे 10-11 वाजता ट्रॅक्टरवाला येणार आहे परत. तर मित्रांनो आता आपलं सगळं खत टाकून झालंय. त्या कालच्या सगळ्या गोण्या घरी घेतल्यात कारण त्या लागणार आहेत. तर मित्रांनो आता आपलं हॉटेल सगळं उरकलेलं आहे. तर थोडा नाश्ता करतो. निखिल शेट पण आल्यात. थोडं बिस्किट घेऊ आणि 2 फळपात्र चहा असल्याशिवाय आपल्याला जमत नाही. निखिल शेट चांगलं बिस्किट श्रीमंत देऊन आणले एकच नंबर. चला आता सरकारी दवाखान्यात पण ऑर्डर आली पण आधी पोटाचं मग बाकीचं बघू नाही का. बाबा तुम्हाला काय बिस्किट वगैरे घ्यायची का? आता नाही थोड्या वेळाने का बरं त्यांचा टायमिंग वेगळा आहे. तर मित्रांनो आता मी निघालो मडकेवाडी शाळेत. आपलं एक छोटंसं मतदानाची केवायसी करायची माग केली पण परत तांत्रिक प्रॉब्लेम नाही का ते करून घ्यायचं जाऊन मागायला ते ट्रॅक्टरवाल्याला पण फोन केला तर येतो म्हणला 10-5 मिनिटात. पाच लावून झाली म्हणजे कसं पाणी द्यायला त्याला ट्रॅक्टरला जात आहे का एकच नियोजन. ऑफिस तर मित्रांनो आपलं काम पण झालंय आणि ट्रॅक्टरवाला जाताच फोन आला की बाबा येऊन थांबलोय मंदिरापाशी ये लवकर. त्याला तर म्हणलं होतं मंदिरातच बसलोय पण मला वाटलं नव्हतं एवढं लवकर येईन पण आलाय तर आता निघावं लागेल. चला चला पुढं सरळ. तर मित्रांनो आता मला जायचंय आपल्या शेवगाव पाणी लावायला आणि हे ठिबक यांचं आपलं काय म्हणतात त्याला पाईप आहे ना मध्ये होता त्याला साईडला घेतलाय. कसं सचिन शेटला परत अडचण नको यायला. इथून इकडचा पट्टा होतोय तर आपण घरी जाऊन ठिबकला पाणी लावून येऊ. आल्यावर इकडं हायच पण अजून पावसला नाही ट्रॅक्टर इकडे निम्म्यातच आहे. कसं लागत माहिती नाही काय अडचण. तर मित्रांनो आता ठिबकवर पाणी लावलंय पण विषय असा आहे तुम्ही बघू शकता ती झाडं इथं आहेत आणि पाणी पार आपल्या इकडे चाललंय. तर इकडच्या लाईनीचं ठिबक घेतलंय झाडाच्या बुडाला इकडलं पण घ्यायचंय. सचिन शेट म्हणतात किती वेळ बसलाय घरी जाऊन काय पण त्यांना म्हटलं आलो करून जावं लागेल. किती झालंय मातीला बघावं लागेल. तर मित्रांनो सगळे ठिबकचे नाळे आपण वडल्यात. पाणी पण चालू आहे. आता सचिन शेट जातच फोन आला की मळ्यातलं झालंय पण जिथं आपण पाईप ओढला होता ना तिथं एक सरी राहिली. जाऊन मला पाईप ओढावं लागतं तेव्हा ती एक सरी ती म्हणले जातो म्हणलं थांबा आलो पटक्या जावा. मित्रांनो झालंय बरं का ती एक कडेची राहिली पाईप काढावं लागेल तेव्हा इथं बसन बाकी झालंय ओके. इकडे तर पाईप बुजला बा काय विषय नाही. मित्रांनो 2 दिवस झाले मिस्त्रीने स्वतःहून फोन केला येतो म्हणून आणि 2 दिवस झालं मला रोज भिजवायला होत्यात बिथाड मीठा मोकार ती काय येईनात. कधी येतात काय माहिती याच्यानं तेव्हा खरं.
तर मित्रांनो मी आलोय मळ्यात. आता ही पाईप तुम्ही बघू शकता असे पडलेले आहेत. ही सगळे पाईपलाईन आहे ना आपल्याला जोडायची. म्हणजे उद्या सकाळी ना आपलं पाणी वर जाईल ऊसाला पाणी द्यायला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं जोडून झालंय. टिपाट पण भरून ठेवलेलं आहे. इकडल्या ऊसाला औषध मारायचं सकाळ बघू. आता पाईप राहिलेली जोडून घेतो. तर मित्रांनो आपली पाईपलाईन जोडून झाली. उद्या येऊ डायरेक्ट मळ्यात. आता काय परत माघारी यायचं काम नाही. निकलते बी औषध मारलं होतं काय नाही झालं. गाडी